नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राच्या स्पंदनांनी वातावरण पवित्र होतं आणि आपण पोहोचतो त्या पवित्र भूमीत, म्हणजे श्री क्षेत्र गोंदवले, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपास्थानी. दरवर्षी मार्गशीर्षमध्ये येथे साजरा होणारा श्रींचा पुण्यतिथी महोत्सव म्हणजे भक्तांसाठी अपूर्व आनंदाची पर्वणी असते. दूरदूरवरून हजारो भाविक इथे येतात. 10 दिवस मुक्काम करतात. नामस्मरण, सेवा आणि समाधीपाशी ध्यान करत आपलं सर्वस्व अर्पण करतात. पहाटेच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या कीर्तनापर्यंत ब्रह्मानंद मंडपात अखंड चालणारे भजन, प्रवचन, शास्त्रीय गायन आणि मंदिर परिसरात दिवसभर घुमणारा नामघोष, माळेचा पहारा, लघुरुद्र अभिषेक, पालखीची नगर प्रदक्षिणा. हा उत्सव म्हणजे जणू श्रींच्या कृपेचा निरंतर प्रवाह. 10 दिवसात जे वातावरण इथे तयार होतं ते फक्त पाहायचं नसतं, तर ते अनुभवायचं असतं. आणि आजच्या या व्हिडिओत आपण त्या पवित्र अनुभवाचा प्रवास एकत्र करणार आहोत. चला तर सुरुवात करूया श्रीनामाच्या स्मरणातून. गोंदवले येथे पुण्यतिथी महोत्सवास फार मोठ्या प्रमाणावर मंडळी येतात. 10 दिवस राहतात. स्वतःच्या उद्धाराकरिता समाधी सन्निध नाम घेतात व बाकीचा वेळ पडेल ती सेवा करतात. या 10 दिवसात मंदिरात अखंड भजन, प्रवचन, कीर्तन, शास्त्रीय गायन यांचे कार्यक्रम पहाटे 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतात. भक्तांनाही आनंदाची पर्वणीच असते. हे सर्व श्री महाराजांच्या सत्तेनेच चालते अशी प्रत्येकाची श्रद्धा आहे. तर येत्या 14 डिसेंबर 2025 या दिवशी श्रींचा पुण्यतिथी महोत्सव आहे. त्यामुळे श्री क्षेत्र गोंदवले येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तर त्याबद्दल आपण आता माहिती पाहूया. तर सर्वप्रथम मुहूर्तमेढ. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवाची मुहूर्तमेढ मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला रोवली जाते. त्यासाठी प्रथम विश्वस्तांच्या हस्ते श्रींची पूजा केली जाते. श्रींचा पुण्यतिथी उत्सव मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेपासून दशमीपर्यंत साजरा केला जातो. त्यानंतर कोटीपूजन होते, म्हणजेच मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेस काकड आरतीनंतर कोटीपूजनाचा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाची सुरुवात सनई वादनाने होते. त्यानंतर सकाळी 6:15 6:30 वेदघोष होतो. त्यानंतर सकाळी 6:30 ते 6:50 या वेळेत ईशस्तवनपर भजनाचा कार्यक्रम संपन्न होतो आणि विश्वस्तांच्या हस्ते कोटीपूजनाचा कार्यक्रम होतो. श्री ब्रह्मानंद महाराज यांनी सांगितल्यानुसार त्यांनी दिलेल्या अक्षय पिशवीची व तीमधील चांदीच्या रुपयाची प्रथम पूजा केली जाते. श्री ब्रह्मानंद महाराज समक्ष हजर असून कितीही मंडळी जमली तरी कोठीतील साहित्य कमी पडू देणार नाहीत अशी सर्वांची श्रद्धा आहे. अक्षय पिशवीबरोबरच पालखीतील चांदीच्या पादुकांची व श्री ब्रह्मानंद महाराजांच्या फोटोची पूजा करतात. कोठीतील धान्य, स्वयंपाकघरातील चुली वगैरेंची हळद, कुंकू व फुले वाहून पूजा केली जाते. त्यानंतर आरती होऊन प्रसाद वाटतात. सगळीकडे रांगोळ्या, फुलांची व भाज्यांची सजावट केलेली असते. कोटीपूजनानंतर गोशाळेत गोमाता पूजन व नंतर स्वयंपाकघरात अग्निपूजन केले जाते. उत्सवात सुरुवात झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत असतो. हा उत्साहाचा संचार 10 दिवस उत्सव संपेपर्यंत कायमच असतो. कोठीपूजनानंतर पहिल्या दिवशीच्या स्वयंपाकास सुरुवात होते. मंदिरातील नित्याची प्रातःकाल पूजा झाल्यावर पंचपदी भजन होते व श्रींच्या समाधीपुढे संकल्पाचा नारळ ठेवून माळ व भजनी पहाऱ्यास सुरुवात होते. हा पहारा अखंड चालून दशमीचे दिवशी दुपारचा महानैवेद्य झाल्यावर पूर्ण होतो. मंदिराचे सबंध आवार 24 तास नामघोषाने दुमदुमून जाते. गेली काही वर्ष स्त्रियांचाही वेगळा माळेचा पहारा असतो. त्यानंतर ब्रह्मानंद मंडपाचा कार्यक्रम होतो, म्हणजेच 10 दिवस रोज सकाळी काकड आरतीने कार्यक्रमास सुरुवात होते. दिवसभर कार्यक्रम चालतात. रात्री 11 वाजता कीर्तन होऊन दिवसाची सांगता होते. निरनिराळ्या गावाहून भजनी दिंड्या येतात. अगोदर पत्रव्यवहाराने वेळा व दिवस ठरवून त्याप्रमाणे कीर्तनकार येतात. मोठमोठे गायक आपली गायन सेवा श्रींसमोर सादर करतात. काकड आरती कार्यक्रम समाधी मंदिरात होतो. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम
ब्रह्मानंद मंडपात सुरू झाला की मंदिरातील सभामंडपात निरनिराळ्या ठिकाणांहून निमंत्रित अशा वैदिक मंडळींचेकडून श्रींचे पादुकांवर लघुरुद्राभिषेक सुरू होतो. लघुरुद्र झाल्यानंतर आरती होते. श्रींच्या दर्शनाकरिता 10 दिवस सतत गर्दी असते. दर्शन शांततेने व रांगेने होते. काही वेळा फार मोठ्या रांगा लागतात. रोज सकाळी 9:30 नंतर महापूजेस सुरुवात होते. श्रींचे पादुकांवर अभिषेक होतो. पालखीतील पादुकांची पूजाही त्याचबरोबर केली जाते. ही महापूजा यथासांग झाल्यावर पालखीत श्रींच्या पादुका व फोटो ठेवून पालखी नगर प्रदक्षिणेस निघते. गावातील प्रत्येक मंदिरात आरती होऊन पालखी मिरवणुकीने पुन्हा समाधी मंदिरात येते. मग मंदिराला बाहेरून 13 प्रदक्षिणा घालतात. ही पद्धत सज्जनगडावर आहे तशीच येथे चालू आहे. दशमीच्या दिवशी भल्या पहाटे समाधी परिसरात सर्वत्र सडा संमार्जन करून रांगोळ्या घालतात. मंडपात मंडळी जमू लागतात. काकड आरतीचा कार्यक्रम लवकरच उरकला जातो. त्यात प्रथम सनईने सुरुवात होते. मग 5:30 वाजेपर्यंत सुरेल स्वरात संथपणे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम हे भजन एकचित्ताने सामुदायिकरित्या म्हटले जाते. श्रींच्या पुण्यस्मरणाचा क्षण जवळ येत चालल्यामुळे मंडळी अधिकाधिक एकाग्रचित्त होत जातात. सतत 10 दिवस गुरुगृही अहोरात्र पडेल ती सेवा करून त्यात नामाचे अनुसंधान टिकवून प्रत्येकाचे मन वाहत्या झऱ्याप्रमाणे उल्हासित झालेले असते. बरोबर 5:55 सर्व भक्त मंडळी एकाच वेळी फुले उधळतात आणि त्यानंतर श्रीराम श्रीराम असा गजर आसमंतात दुमदुमतो. त्यानंतर सर्व आरत्या म्हटल्या जातात. नंतर समाधी मंदिरात सकाळचे भजन होते. श्री रामदासी भिक्षा सकाळी 8 वाजता मंदिरातून निघते. गावातून जाऊन परत समाधी मंदिरात येते. नंतर समाधी मंदिरात 13 कोटी जपाची सांगता होते व नवीन संकल्प केला जातो. अशा तऱ्हेने 100हून अधिक वर्ष ही परंपरा अखंडित चालू आहे व भक्त मंडळी बदलत असली तरी सर्वांचा भाव व उत्साह तोच आहे. 10 दिवसांचा हा दिव्य महोत्सव, अखंड भजन सेवा, नामस्मरण आणि शेवटच्या दिवशी पहाटे 5:55 वाजता सर्वांनी एकत्र उधळलेला गुलाल, तो क्षण म्हणजे भक्ती, भावना आणि श्रींच्या स्मरणाने ओथंबलेला अवर्णनीय अनुभव. 100हून अधिक वर्ष ही परंपरा अशीच अविरत चालू आहे. भक्त बदलले, काळ बदलला, पण श्रींचं प्रेम, कृपा आणि नामाची शक्ती आजही तितकीच प्रभावी आहे. आपणही या व्हिडिओद्वारे श्रींच्या पुण्यतिथीचा हा मंगल सोहळा मनापासून अनुभवला. हाच या प्रवासाचा सर्वात सुंदर आशीर्वाद आहे. शेवटी फक्त एकच प्रार्थना, श्रीराम जय राम जय जय राम. श्रींची कृपा आपल्या जीवनात सदैव प्रकाशमान राहो. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा भक्तिपूर्ण प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि या दिव्य अनुभूतीचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपलं अविरत प्रवाह या चॅनेलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.